मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पाहू शकता की इथं 2 लेनचा रस्ता आहे. 2 लेन चालतात. तर पुढे गेल्याच्या नंतर 3 लेन कशा तयार होतात आणि त्याचं रिझन काय आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता इथं पाहू शकतो आपण 2 लेनमध्ये चालतोय का तर राईट साईडला आपल्या बस आहे, त्याच्यामुळं त्यांची लेन त्यांनी व्यवस्थित घेतलेली आहे. पण कारवाले काय चूक करतात, आपण जे कार चालवत असताना काय चूक करतो आणि त्याच्यामुळे आपल्यामुळे तिसरी लेन तयार कशी होते. तर ते फर्स्ट आणि सेकंड लेन आता पाहू शकता. इथं फर्स्ट लेनला जे गाडी आहेत त्या गाड्या किती राईट साईडला पूर्ण राईट साईडला दबून चालवत आहेत आणि त्याच्यामध्ये पण सेकंड लेनवाले बघा ते पण मध्यभागी गाडी चालवतात. अर्धी गाडी ही एक लेनमध्ये आणि अर्धी दुसऱ्या लेनमध्ये असं मिळून दोन्ही लेनमध्ये ही मधल्या गाड्या ठेवलेल्या आहेत. आता याचा प्रॉब्लेम काय चालू होतो तो दाखवतो आता इथून पुढं. तर आतापर्यंत आपण पाहिलं की दोन लेनच्या जागी 3 लेन कशा तयार होतात. तर आता इथून पुढं ते 3 लेन झाल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात, काय चालू होतो प्रॉब्लेम आता इथं पाहू शकतो. आता हे मधली लेन जे आहे त्यांना वाटतं की आम्ही आता बरोबर आहेत, आम्ही राईटच्या लेनमध्ये आहोत. पण सगळ्यात चुकीचे तेच असतात की ते मधल्या लेनमध्ये न थांबता आपल्या लेनमध्ये गाडी न चालवता ते मध्येच 1 नंबर लेन आणि 2 नंबर लेनच्या अर्धी मध्ये गाडी चालवतात. तर त्याच्यामुळे तिसरी लेन तयार होते आणि तिसरी लेन तयार झाल्याच्या नंतर आपण इथं समोर पाहणारच आहोत की किती पुश करून गाड्या काढल्या जातात की गाड्यांचा विचार न करता. किंवा आता इथं पाहू शकता मी थोडंसं राईटला प्रयत्न केला लेन क्लोज करायची, पण इथं अशा जागेवरती लेन क्लोज नाही करू शकत. लेन क्लोज करायचीच असेल आपल्याला तर आपण इथून पुढं करू शकतो कुठं की हे जो स्पेस आहे लेफ्ट साईडचा जो रोडचा आहे तो रोडचा स्पेस संपत असेल तिथं आपण 3 लेनच्या ऐवजी आपण 2 लेन तयार करू शकतो. आणि इथं रस्ता पण छोटा होतो जो की आपला एक पोलीसवाल्यांचं माझं लक्ष नसताना आणि डिझायरच्या लेफ्ट साईडला ग्लासला मिररला लागला. ते भाऊ असंच मधल्या लेनमध्ये चालत होते आणि मी फर्स्ट लेनमध्ये चालत होतो. जसं की हे राईट साईडचे वॅगनर आहे बघा त्या साईडला चालत होतो आणि त्याच्यामुळे त्यांनी लेफ्ट साईडच्या गाडीला आता इथं पाहू शकता मला कसे पुश करतायत. डिझायरवाले भाऊ बघा आता मला कसं पुश करतायत लेफ्ट साईडला. पण त्या दिवशी असं गाडी नव्हती त्यांच्या लेफ्ट साईडला पण त्यांनी तरी पण पुश केलं. आता ह्या डिझायरवाले भाऊचं कसं मी गाडी अंतर सोडायचा प्रयत्न करतो. जर समजा 1 लेन तयार झाली कमी झाली तर मी तिथं 1 लेन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथं पाहू शकता हे ऑडिओवाले भाऊ. आता इथून पुढं खरं मजा आहे की हे ऑडिओवाले भाऊ आहेत ते पूर्ण चुकीच्या लेनमध्ये आहेत तरी पण ते मला पुश करतायत. हे बघा आता मी पुढे होतो तर त्यांनी 1 लेन झिगझॅग करून पुढे निघून जायला पाहिजे होतं पण त्यांनी ते न करता आता मी इथं बघा डिझायरच्या तिथं प्रयत्न करतोय की आपण गाडी झिगझॅग करूयात नाही का की डिझायर पुढे येईल माझी गाडी त्या साईडला जाईल. असं आपण 1 लेन तयार करू शकतो ते 2 लेन जिथं चालत आहेत तिथं. आणि किती जवळून गाड्या चालवतोय आपण हे बघा याच्यावाले ऑडिओवाले भाऊ एवढं पुश करून गाडी काढण्याचा प्रयत्न करतायत. तर तिथं त्यांना असं वाटतंय की मीच बरोबर आहे पण मी म्हणत नाही आहे की मी पण इथं बरोबर आहे. तर पाठीमागूनच आपण 2 लेन तयार केलेल्या पाहिजे होत्या. 3 लेनच्या ऐवजी आपण 2 लेनमध्ये गाडी चालवली पाहिजे. आता इथं पाहू शकता ऑडिओवाल्या भाऊला त्या साईडला स्पेस झाला आहे पण ते तिकडं न जाता मलाच लेफ्ट साईडला पुश करतायत. हे इथं त्यांचं चुकीचं आहे, पूर्ण चुकीचं आहे. तर इथं त्यांनी राईटच्या लेनमध्ये जायला पाहिजे होतं आणि माझी लेन मला फ्री. इथं बघा दाबलं त्यांनी लेफ्टला मला आणि पुढं येऊन गेले. तर या गोष्टी कधीही करू नका.